नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या असून त्यापैकी 150 तक्रारीची सुनावणी गुरुवारी पार पडली. यामध्ये अनेक ठिकाणी प्रस्तावित प्रकल्प करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याचा सूर तक्रारदारांनी लावला आहे. 7,500हून अधिक तक्रारी आल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या 2 दिवस आधी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेचा आराखडा प्रसिद्ध केला होता. या आराखड्यामध्ये वाहतूक कोंडी सोडवणे, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उच्च तंत्रज्ञान शिक्षण, डिजिटल विद्यापीठ, वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुविधा यांसह आध्यात्मिक सुविधा केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये तक्रारदारांचं म्हणणं पालिका प्रशासनाकडून ऐकून घेण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने आरक्षण फेरबदल आणि रस्ता रुंदीकरण याबाबत नोंदवलेल्या तक्रारींचा समावेश होता. अनेक ठिकाणी प्रस्ताव करण्यात आलेल्या आरक्षणास तक्रारदारांनी विरोध करत तो रद्द करण्याचा सूर लावलाय. 7,500हून अधिक तक्रारी असल्याने ही सुनावणी प्रक्रिया 1 ते 1.5 महिना सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. हम अंग्रेज के सामने के जेलर है, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ हा शोले चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोही नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. माझ्या रेषा कमी करण्यापेक्षा स्वतःच्या रेषा वाढवा आणि लोक सोडून का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करा असा सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे. ज्या पक्षांच्या विचारांना वळावी लागली आहे तिथे कसा राहील राजन साळवी अशी टीका देखील त्यांनी केली. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेरीस ठाण्यातील टेमीनाका येथील आनंदाश्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीने बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या प्रकल्पांना पुढेने चालना दिली. लोकाभिमुख, लोककल्याणकारी अशी लाडकी बहीण, शेतकरी भाऊ अशा योजना आणल्या. गेल्या 2.5 वर्षात केलेल्या कामांमुळेच आज अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी मला सांगितलं की पक्ष मोठा होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. तसेच पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तर आमची किंमत आहे. म्हणून राजन साळवी देर आहे पण दुरुस्त आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुबह का भुला अगर शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते. त्याचप्रमाणे राजन साळवी हे आमच्याच परिवारातले आहेत. त्यामुळे खऱ्या शिवसेनेमध्ये साळवी आज सामील झाल्याने मला आनंद आहे असं देखील शिंदे म्हणाले. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल.
शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलं नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकरला मंत्री होते, राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला, 2024 निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले, 2019ला मंत्री झाले. आणि मग 2024ला चला वाटलं होतं, साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता मागण्याचं घडची गेला आणि राजन साहेबचं चुकलेलं सर्व म्हटलं पुन्हा. पण मी त्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन साहेबांना विधान परिषद देणार, राजन साहेबांना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते. तर भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालं. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं, मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर नांदर साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी, त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगाने जे काय देता येईल द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उल्लेख केलं पाहिजे. त्याने मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल, पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे. आणि म्हणून राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण. सुबह का बुला शाम को घर लौटे तो बुला नहीं कहते. तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात. आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणले, अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहित आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढे जायचं, ही एवढी तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना? हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून तिकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महात्मा शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महात्मा शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार. तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही. हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वही से लाइन सुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते. हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे राममूर्ती रोड गजानन महाराज चौकात राहणाऱ्या नागरिकांना येथून जाणाऱ्या भरधाव वाहनांचा तसेच रिक्षा चालकांचा खूप त्रास सहन करावा लागतोय. सद्यस्थितीमध्ये गजानन महाराज चौकात एकही स्पीड ब्रेकर नाही किंवा एकही वाहतूक पोलीस निरीक्षक तिथे उभे राहत नाहीत. चौक असूनही तिथे सिग्नल यंत्रणा नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक यांना रस्ता क्रॉस करणं हे शक्य होत नाही. तरी कृपया करून चौकामध्ये गतिरोधक किंवा सिग्नल किंवा ट्रॅफिक निरीक्षक कायमस्वरूपी असावा, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गजानन महाराज चौकामध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली. सर्व नागरिकांनी त्यासाठी उदंड प्रतिसाद दिला. सदर प्रसंगी नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांच्या नेतृत्वाखाली सदर सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठाणे उपशहर प्रमुख वसंत गवाळे, शाखा प्रमुख अमित जोशी, स्वप्नील नेवरेकर, संदीप, सचिन चांदकुडे, सतीश राऊत, प्रवीण उत्तेकर, उपशाखा प्रमुख सुनील सोंडकर, नौपाडा विभाग समन्वयिका अक्षता पांचाळ, नौपाडा विभाग संघटिका रुपाली लोहोटे, अहिरे मॅडम, संघटिका हुमणे, स्वरांगी नेवरेकर, पूजा पायरे, राहुल दळवी, शाखा अधिकारी, उपशाखा प्रमुख कृष्णा गुप्ता, सुनील सोंडकर, सचिन उत्तेकर, संदीप जांभरे, राजेश पवार, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्या गजानन महाराज चौकातील. आज आपण गजानन महाराज चौकामध्ये उभे आहोत. तुम्ही बघाल की चारी बाजूनी वाहनची एवढी स्पीड मारतात की सर्वसामान्य नागरिकाला किंवा ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉस करणं हे शक्य नाहीये. आणि ह्या स्पॉटला अजून पण 3 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि 3 माणसं दगावली आहेत. अजूनही प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे याची का वाट बघतोय लोकांच्या बळी जाण्याची हे आम्ही बघतोय. आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही एखादा स्पीड ब्रेकर टाका, की एखादा हवालदार उभा करा किंवा सिग्नल लावा, जेणेकरून लोकांकडे चालता येईल व्यवस्थित आणि क्रॉस करता रस्ता आहे. आमच्याकडे असंख्य लोकांनी सेवन केलं आणि सांगितलं की ती स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे, इथे सिग्नल असणं गरजेचं आहे किंवा एखादा हवालदार उभा करा याची गरज लोकांना आहे. पण लोकांची विनंती आहे प्रशासनाला की हात जोडून विनंती आहे तुम्ही याच्यात काही लवकरात लवकर करा, नाहीतर पुढच्या 15-20 दिवसानंतर आम्ही सगळे नागरिक रस्त्यावरती उतरणार आहोत आणि ट्रॅफिक जाम करणार येते. रस्ते लोक आंदोलन करणार आहोत. आम्ही असंख्य लोकांनी जवळ 150-200 लोकांनी ती सह्या केलेल्या आहेत. आपण हे बघू शकता आणि लोकांचा असंख्य प्रतिसाद आहे. आम्ही आता लोकांच्या घरी जाऊन पण सह्या घेणार आहोत आणि हे सगळे निवेदन RTO इन्स्पेक्टरला आम्ही देणार आहोत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता 65 वर्षावरील रिक्षा चालकांना 10,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आनंद दिघे महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 1 लाखापेक्षा अधिक रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे, पण हे अनुदान एकदाच येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 5 वर्षापूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षाच्या पुढील रिक्षा चालक या अनुदानास पात्र असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की आम्ही कल्याणकारी मंडळ निर्माण केलं आहे. या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना पुरस्कार देणार आहोत. 5 वर्षापूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षाच्या वरील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी 10,000 रुपयांचे अनुदान देणार आहोत. आजच्या घडीला राज्यात 14,387 रिक्षा चालक 65 वर्षावरील आहेत. त्यांना यावर्षी आम्ही 10,000ची रक्कम देणार आहोत. प्रताप सरनाईक यापुढे म्हणाले की माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या नावाने मंडळ स्थापन केलंय. दरम्यान आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर्स रिक्षा, टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ असं त्याचं नाव असणार आहे. या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल. लोगोचे प्रकाशन 1 मार्च रोजी करण्यात येणार आहे. दिशा ग्रुप या सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सागर भास्कर वैरीशेट्टी यांचा वाढदिवस व अभिष्ट चिंतन सोहळा शिवाजीनगर येथील संस्कार विद्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेविका सौ रागिनी बैरीशेट्टी तथा दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरीशेट्टी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरिता उपस्थित झाले होते. यावेळी नागरिकांच्या मनोरंजन करण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित महिलांना दिशा ग्रुप या सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त रिटर्न गिफ्टही देण्यात आलं. एकंदरीतचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला. गाना शुरू करते हैं, आ गले लग जा. धन्यवाद. आणि आपण सर्वांनी मान्यवरांच्या जागेवर. अच्छा, सगळे म्युझिशियन्स, सुनील मला 1 मिनिटाची वेळ दे. मला सगळ्या म्युझिशियनची ओळख करून द्यायची आहे. आणि त्या कलाकारांनी आज भास्कर बैरीशेट्टी आणि बैरीशेट्टी परिवाराचं मनोरंजन करण्याची जबाबदारी कुटुंबासहित तुमच्याकडे लक्ष आहे. कारण त्या तुमच्या प्रतिनिधित्व करतायत. त्या तुमच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये त्या कार्यरत नगरसेविका आहेत, कार्यसम्राट नगरसेविका आहेत. रागिणी वहिनी, तुमचा उद्या हॅपी बर्थडे रागिणी वहिनी, हैप्पी बर्थडे टू यू. रागिणी वहिनी, आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000. मी एवढंच म्हणतो, गो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sagar. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday Ragini Vaini. Happy birthday to you. कार्यकर्त्यांनी की आज आता थोडंसं सक्रिय राहायचं. माझे सुपुत्र हा. सागर भास्कर बैरीशेट्टी यांचा वाढदिवस आहे आणि मॅडमचा देखील वाढदिवस आता 3 तासानंतर सुरू होईल. आपण गेली कित्येक वर्ष हा वाढदिवस अशा प्रकारे अतिशय आनंदाने लोकांसाठी आपल्या जनतेसाठी आपण काय कार्यक्रम देऊ शकतो या प्रयत्नातून आपण आज गेले कित्येक वर्ष अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. आणि मला विश्वास आहे की आज हा जो काही जनसमुदाय या ठिकाणी हजर आहे तो फक्त आणि फक्त मॅडमच्या आणि माझ्या प्रेमासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. गेले 3 तास अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आज हे सर्व रहिवासी, खास करून हे सर्व रहिवासी आमच्या प्रभाग क्रमांक 5 मधले आहेत, त्या सर्व रहिवाशांना माझी एकच विनंती आहे की मॅडमच्या माध्यमातून प्रत्येक वेळी वाढदिवसाला मॅडमनी उपस्थित सर्व आमचे जे विश्वस्त आहेत, आमचे जे हितचिंतक आहेत, त्यांना एक छोटंसं रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे, देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या आत्तापर्यंत ज्याप्रमाणे तुम्ही शिस्तीने बसलेले आहात त्याच शिस्तीने आमचे जे काही विश्वस्त सहकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रत्येक व्यक्तीला रिटर्न गिफ्ट मॅडमच्या वाढदिवसानिमित्त मिळणारच आहे. तरी देखील पुन्हा पुन्हा सगळ्यांना एकच विनंती करतो की एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या, माझ्या सर्व विश्वस्त सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी आज आपण सफल केलेला आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी घुसखोर ही मोठी समस्या बनून राहिली असताना या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल, बांधकाम फेरीवाले इत्यादी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे. 15 आस्थापनात शोध मोहीम घेऊन तब्बल 225 संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोधमोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी दिल्या आहेत. कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल, बांधकाम फेरीवाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे. अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या शहराबाहेर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत. त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर, हॉटेल, फेरीवाले, फळभाज्या, मटण विक्रेते इत्यादी ठिकाणी अचानक भेट देऊन बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी केली आहे. आतापर्यंत 14 आस्थापना आणि इतर ठिकाणी 225 नागरिकांची कागदपत्र तपासली आहेत. पोलीस प्रशासन याद्वारे आवाहन करत आहे की बांगलादेशी घुसखोरांबाबत कुणाकडे माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसापासून बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे भारतामध्ये राहत असल्याबाबत कारवाई करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डोंबरे साहेब यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यावसायिक, तसेच हॉटेल्स, लॉजेस, फळ विक्रेते, भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच याद्वारे आम्ही आवाहन सुद्धा करतो कोपरी पोलीसमधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे. सर, आतापर्यंत आपण किती लोकांची तपासणी केली आहे? आतापर्यंत जवळपास कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मोठ्या बांधकाम साइट्स आणि इतर हॉटेल, लॉजेस अशा 15च्या आसपास ठिकाणच्या भेट देऊन
त्या ठिकाणी जवळ 191 कामगारांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व चेक करून आम्ही खात्री करत आहोत की असे कोणी अनधिकृतपणे बांगलादेशी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.